चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच महाराष्ट्र असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजीची परिषद हॉटेल रामा इथे घेण्यात आली। थोडं बाहेर बोला मी डॉक्टर आनंद अशोक सोनी, मी इथे न्यूरोलॉजिस्ट आहे। आज इथे आमचं जे संमेलन आहे, कॉन्फरन्स जे झालं आहे ते महाराष्ट्र असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजी महाराष्ट्र लेवलवर जे वैद्यकीय परिषद असते न्यूरोलॉजिस्टची, तर त्यासाठी आपण इथे ही यावेळेला छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली आहे। आणि याचं कार्य म्हणजे असं असतं की याच्यामध्ये आम्ही सगळे न्यूरोलॉजिस्ट भेटून आपले जे अकॅडमिक नॉलेज आहे, जे नवीन डेव्हलपमेंट होते आमच्या सायन्समध्ये, त्या सायन्समध्ये जे नवीन डेव्हलपमेंट त्याच्याबद्दल डिस्कशन करतो। नवीन जे मेंदुरोग तज्ज्ञ या भागात येतात त्यांना सोबत घेऊन त्यांना आपण प्रेझेंट करायला पुढे स्टेज देतो आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये संघटनेमधनं आपण ह्या महाराष्ट्र लेवलची बॉडी इलेक्ट करतो। हे किती सदस्य आलेले आहेत सध्या? 120 सदस्य आलेले आहेत सध्या। कुठून आले? मुंबई, पुणे, नागपूर, धुळे, चंद्रपूर सगळ्या ठिकाणून लांबून सगळेजण आलेले। बरं, किती दिवस चालले? हे 3 दिवसाचं आहे। त्याच्यामध्ये आपण पहिल्या दिवसामध्ये सगळे लेक्चर्स ठेवले, दुसऱ्या दिवशी सगळे केसेस डिस्कस झाले आणि उद्या आपण जनरल बॉडी मिटिंग असते। या कॉन्फरन्सचा मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्रातल्या रुग्ण आणि बाकीच्या वैद्यकीय क्षेत्राला काय फायदा होईल? त्याच्यामध्ये जे 2 गोष्टी असतात। एक असते की जे नवीन नॉलेज आहे किंवा नवीन काही केसेस जे झालेले आहेत काही म्हणजे त्यांच्या भागामध्ये, त्याच्याबद्दल डिस्कशन केलं जातं। काही डिफिकल्ट केसेस जे असतात त्यांचं डिस्कशन केलं जातं आणि त्याच्यामुळे नॉलेज अपग्रेड करणं गरजेचं असतं, कारण आपलं सायन्स इतक्या फास्ट बदलत चाललं आहे की आपण जुन्या नॉलेजवरती जसं नवीन नॉलेज येतं ते सगळं पसरलं पाहिजे डॉक्टरांमध्ये। त्यासाठी वैद्यकीय सर कोणते विषय कोणते घेतले? त्याच्यामध्ये ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस, इपिलेप्सी म्हणजे फिट्स, नंतर डोकेदुखी, मायग्रेन, ब्रेन ट्यूमर आणि चक्कर येऊन पडणे या संदर्भात डिस्कशन चालू असतं। सर किती परिषद आहे आणि याच्या आधीची परिषद कुठं झाली? आता याच्या मागची आधीची परिषद मुंबईमध्ये झालेली आहे, एकदा अलिबागला झालेली आहे, एकदा नाशिकला झाली आहे, शिर्डीला झाली आहे, आता यावेळेला छत्रपती संभाजीनगर। काल याचं उद्घाटन कुणाच्या हस्ते झालं? कोण प्रमुख पाहुणे? ह्याचं उद्घाटन करण्यासाठी IANचे जे प्रेसिडेंट असतात, जे आपले इंडियन अकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीचे प्रेसिडेंट यावेळेला मुंबईचे डॉक्टर संगीता रावत मॅडम त्यांच्या हस्ते, गुरु साहनी सर म्हणून आहे मुंबईचे, त्यांच्या हस्ते करण्यात असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजिस्ट छत्रपती संभाजीनगरचा अध्यक्ष। महाराष्ट्र असोसिएशन ऑफ न्यूरोलॉजीची 19वी वार्षिक बैठक होती। बेसिकली महाराष्ट्र असोसिएशन न्यूरोलॉजी ही महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या सर्व न्यूरोलॉजिस्टचा एकमेकांशी संपर्क वाढवणं, नवीन येणाऱ्या न्यूरोलॉजिस्टचं, सिनियर न्यूरोलॉजिस्टचं हे बघण्याचा दृष्टिकोन आणि त्यांना त्याच्यामध्ये ग्रूम करणं, त्यांना शिकवणं हे याचे मूलभूत उद्देश आहे। दरवर्षी ही बैठक घेऊन नवीन येणारे जे जसे आता आपल्या औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये गेल्या काही वर्षामध्ये 12 ते 15 न्यूरोलॉजिस्ट आमचे एकमेकांचे संबंध सगळ्यांचे चांगले असतात, असेच राज्यभर एकमेकांची वाढवणं आणि नवीन गोष्टींवर त्यांच्याकडनं शिकणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे एम आहे। आणि आत्ताच आमची जी बैठक झाली त्याच्यामध्ये हे जी आपल्या राज्यामध्ये होणारे वेगवेगळे न्यूरोलॉजिस्ट आहेत एकत्र करून त्यांच्या सगळ्यांचा अनुभव करून काहीतरी एक शोध निबंध तयार करायचा हे आमच्या संघटनेची एम आहे आणि त्यानुसार आता चर्चा झालेली आहे, या गोष्टी चालू। सर हार्टवर काही विषय घेतला? हार्ट नाही, आम्ही न्यूरोलॉजिस्ट आणि हाच तर एक समज आहे की हार्ट असा समाज सगळीकडे असतं। हार्टपेक्षा महत्त्वाचा आहे का नाही माहीत नाही, पण हार्ट इतक्या नक्कीच महत्त्वाचा ब्रेन असतो। आम्ही हार्ट अटॅक हे जे ब्रेनवर काम करतो आणि ब्रेन अटॅक हा तितकाच गंभीर आजार आहे ज्याच्याविषयी समाजामध्ये जागरूक करणं त्याच्यासाठी एक एम आहे। हार्ट नाही, ब्रेनचा। मी डॉक्टर अब्दुल मंसूर आहे, न्यूरोलॉजिस्ट औरंगाबादला मागच्या 24 वर्षांपासून काम करत आहे। तर ही एक
असोसिएशन आमची तयार झाली होती आणि मी आणि डॉक्टर मखन सर सुरुवातीपासून याचे मेंबर आहोत आणि मागच्या 19 वर्षापासून ही वार्षिक मीटिंग होते. एन्करेजमेंट मिळतं आणि त्यांना आपलं आपलं काम पब्लिश करायचं, प्रेझेंट करायचा एक चान्स मिळतो. जे नॅशनल लेवलला मिळत नाही अशा ह्या संधीचा फायदा सगळ्यांना होतो आणि या वर्षी आपल्या मराठवाड्या भागामधल्या न्यूरोलॉजिस्टना ही संधी मिळाली म्हणून आमचे सगळे केसेस प्रेझेंट केले आणि आपल्याला एक न्यूरोलॉजिस्टला की आपण काही मागे नाही आणि आपणही पुण्या मुंबईत जे न्यूरोलॉजिस्ट जसं ट्रीट करतात तसं आपणही इथे करू शकतो आणि इथे करतो आहे मागच्या कित्येक वर्षापासून. त्यांनी ॲप्रिशिएट केलं आणि आम्हालाही एक त्याचा एन्करेजमेंट मिळतो आणि एक फॅमिली मिटिंग पण होते त्यांची फॅमिली पण येते आणि एक समंजसाने सगळं एक कुटुंबासारखी आम्ही वागू शकतो. सर याच्यामध्ये केस स्टडी केली का मागच्या काही जुन्या केसेस वगैरे? हो, केसेस डिस्कशन होतं तसं आता आमचे केसेस डिस्कस आहेत आणि यावेळेस आमची बैठक इथे आहे, मीटिंग इथे होते म्हणून आमची ह्या भागातले केसेस आम्ही प्रेझेंट करतो. की युजली जिथे नॅशनल लेवलला आम्हाला करायला चान्स मिळत नाही त्यामुळं आपले न्यूरोलॉजिस्ट जसं मराठवाडे भागातले औरंगाबाद, परभणी, नांदेड, जालना आहे, लातूर आणि जवळपासचे बीड वगैरे इथल्या लोकांना याचा संधीचा फायदा मिळतो आणि आम्ही आपले केसेस प्रेझेंट करतो आणि मग त्यांचंही ओपिनियन आम्हाला मिळतं. आज किती केसेसवर डिस्कस केलं तुम्ही? ॲक्च्युली केसेस तर आता होणार आहे, एक 10 ते 15 केसेस आपण डिस्कस करतो. हे खूप निवडक असतात जे रेअर दुर्मिळ स्वरूपाचे असतात किंवा ज्याच्यावर आणखी जास्त रिसर्च झालेले नाही ह्या प्रकारचे केसेस आपण डिस्कस. काही क्रिटिकल केसेस वगैरे असतात? हो, क्रिटिकल केसेस असतात आणि आता काही नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन अँटीबॉडीज निघत आहेत, नवीन नवीन आजाराचे निदान होत आहेत, त्या सगळ्यांबद्दल आपण चर्चा करतो.